रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर ग्रुप या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्याकरता पक्ष बांधणीच्या उद्देशाने तसेच पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर ग्रुप या पक्षाचे अध्यक्ष श्री रुपेश वानखडे यांनी सर्व माध्यमांच्या पत्रकारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अस्तित्व तयार करणे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 2025 स्वबळावर लढणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे त्याकरता प्रयत्न करणे तसेच पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी व आगामी वाटचालीसंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मी रुपेश वानखडे, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर ग्रुप. आमचे कार्यकर्ते गजबे मॅडम आणि आमचे ट्रेझरर श्री अरुण भाऊ इंगोले. सर्वप्रथम आता 6 डिसेंबर येऊनच ठेपलेली आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन. आम्ही सर्व तरुण मुलांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, हा पक्ष पूर्णपणे जमा झालेला पक्ष आहे. या पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी, या पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. आज लोकसभा आणि विधानसभा यांचा जर आपण विचार केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काही अस्तित्वच राहिलेलं नाही आहे. म्हणून पुन्हा गेलेलं अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. फक्त नावच त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट दिलेलं आहे. प्रत्येकाचे गट आहेत, प्रत्येक गटाला प्रत्येक वेगवेगळे नावं आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तेच नाव आहे, पण गट वेगवेगळे आहेत. मग आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला, पण त्या गटाला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट. माझी पुन्हा एकदा पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्या भावांना विनंती आहे की एक वेळेस हे बॅनर दाखवा, त्याच्यावर माझा नंबर शो होत आहे. आज जर आमच्या पत्रकार परिषदेला जर संपूर्ण महाराष्ट्र जर प्रतिसाद देत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून माझा हा नंबर जाईल आणि आम्हाला कॉल येईल. आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला पुढे नेण्यासाठी फक्त 3 गोष्टीवर भर देत आहोत आणि त्या 3 गोष्टीवर भर देत म्हणजे त्या 3 गोष्टीवरच जो आमचा भर आहे प्रामुख्यानं, तोच आजचा विषय आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की आम्ही हा जो पक्ष स्थापन केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बी.आर. आंबेडकर ग्रुप, हा पक्ष खास करून 3 गोष्टीवर भर देणार आहे. पहिली गोष्ट, सविस्तर बोलतो थोडंसं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचं अस्तित्व तयार करणं. पहिली गोष्ट, जेव्हा 1957ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन झाला होता, त्यावेळेस जे घवघवीत यश भेटलं होतं ते यश पुन्हा आता दिसत नाही. दुसरी म्हणजे त्याच्यामध्येच असंख्य तुकडे झाले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे. मग असंख्य तुकडे झाल्यानंतर आता करावं काय? आम्ही गावात जातो, शहरात जातो, इकडे भेटतो तिकडे भेटतो, सगळ्या माणसांसोबत संवाद साधतो, तर सगळे माणसं म्हणत होते की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे असंख्य तुकडे झालेत, असंख्य तुकडे झालेत. मग आम्ही त्यांच्यावर आमचं एकच उत्तर असते की होऊ द्यात तुकडे जर होत असतील तर होऊ द्या, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो गट जनतेपर्यंत जाईल, जो गट संपूर्ण बहुजनांना एकत्र करेल, त्या गटाला किंवा त्या गटासोबत माणसं जुटतील, हा आमचा प्रामुख्यानं पहिला प्रश्न होता. आमचा दुसरा प्रश्न, अमरावतीची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही 2025मध्ये येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळावर लढणे हा आमचा प्रामुख्यानं दुसरा उद्देश असेल. कारण की जर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर याच्या तळापासून सुरुवात केली तर आम्हाला पक्ष बांधायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून आमचा दुसरा फोकस हा जिल्हा परिषद
पंचायत समिती ही तळागाळापासून कोणाही पक्षासोबत युती न करता हा स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवणे, त्याच्यासाठी आम्हाला असंख्य खूप सारे कष्ट करावे लागतील. आम्ही तयार आहोत. खूप माणसापर्यंत जावं लागेल, आम्ही तयार आहोत. आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या या पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करत असताना आम्ही सर्वांनी मनाशी एक गाठ बांधली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आपल्याला पुन्हा एकदा जिवंत करायचा आहे. मग तो कुठल्याही माध्यमातून असो. आमची तेवढी मेहनत लागली, आम्ही तेवढे कष्ट करत आहोत. आम्ही जितक्या जास्त लोकांपर्यंत समजा RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष घेऊन गेलो आणि हा पक्ष घेऊन जात असताना आम्ही जितक्या जास्त माणसांपर्यंत आमचा पक्ष घेऊन जाऊ तितकं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकांना असं वाटणार की हा पक्ष आता पुन्हा एकदा जिवंत होण्याच्या मार्गावर आहे. जय भीम. मी रुपेश वानखडे, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट. मित्र हो, आम्ही आज या प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करत आहोत की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करत आहोत आमच्या माध्यमातून. खास करून आमचा 3 मागण्यावर जास्तीत जास्त फोकस आहे. त्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं अस्तित्व तयार करणे पहिली. दुसरी आमची मागणी, येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही स्वतःच्या स्वबळावर लढवणे, कुठल्याही पक्षासोबत युती न करता. आणि आमची तिसरी मागणी आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर BR आंबेडकर ग्रुप हा पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल या गोष्टीवर आमचा भर असेल. तत्पूर्वी आमचा नंबर जितका जास्त तुम्ही शो होत असेल त्या नंबरवर, तोच माझा कॉलिंग नंबर आहे. त्याच्यावर आम्हाला कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आम्ही तुमच्या कॉलची, मेसेजची, व्हॉट्सअपची प्रतीक्षा करत आहोत. धन्यवाद. आता हे आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राहुल भाऊ, आदरणीय श्री विकी भाऊ, आदरणीय अरुण भाऊ आणि आमच्या मॅडम गजभिये मॅडम, सुप्रिया गजभिये मॅडम आणि अदरही खूप सारे आहेत. आता ते यायचे आहेत. तर ह्या आमच्या 3 मागण्या आहेत आणि ह्या 3 मागण्यावर आमचा जास्तीत जास्त जोर असेल.